21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचं लक्ष। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। तर रिकाम टेकड्या लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात, फडणवीसांचा निशाणा। आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका। पक्षाच्या बैठकीत शरद पवारांचं मोठं विधान। पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या, सूत्रांची माहिती। भाजपकडून 24 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर। महाराष्ट्रातनं विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम। भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड। पियुष गोयल आणि शिवप्रकाश प्रीती गांधी यांनाही संधी। आता निर्णायक आंदोलन होणार। 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र मला पाहिजे, वेळ आली तर सरकार पाडणार, मुंबई जाम करणार। मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक। ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत। मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, बबनराव तायवाडेंचा इशारा। इतक्यात निवृत्त होणार नाही, आधी 2 ते 4 लोकांना रिटायर्ड केल्यावर मी रिटायर्ड होणार। बीडमधील सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। अनेकांना माझ्या डिग्रीवर शंका, मी डिग्री दाखवायला तयार, पण तुमच्या पापांचं काय? पंतप्रधानांनी सुद्धा डिग्री दाखवावी, टीका करत अभिजित दिपकेंचं थेट चॅलेंज। दिल्ली मेट्रोमध्ये सीआयएसएफ जवानाचे महिला प्रवाशाचे लपून फोटो काढल्याचा प्रकार। दरम्यान संशयानंतर प्रवाशांनी मोबाईल तपासत जाब विचारला। सीआयएसएफ जवानाचं तात्काळ निलंबन। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। कमी दृश्यमानतेमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक मंदावली।